संपवायचं आपल्याला. 3 वाजेपर्यंत आपल्याला सामने संपवायचे आहेत सर्व. पहिला चेंडू किशोर पालकर. डावकुरासा फलंदाज अमय आणि गोऱ्या. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि पहिला धक्का बसलाय तो स्वराज फायटर संघाला. त्याला फलंदाज लवकर जायचं मैदानामध्ये. आर्या फायटर्स. आर्या फायटर्स कुठे असू त्यांनी संपर्क साधा. आर्या फायटर्स. फलंदाज नाव सूरज. पुढचा चेंडू सुंदरपणे मला फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते अल्पेश कडून. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय तो स्वराज फायटर संघाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते पोलीस पाटील 11 संघाकडून. नवीन फलंदाज आणि सुंदर चेंडू आणि क्लीन बोल्ड होतोय तो. राजे दादा झगडे. दादा व्यासपीठावरती या. विनोद दादा झगडे आणि मॅडम व्यासपीठावरती या. आणि झेल सुटलेला आहे. सुंदर असं गोलंदाजी करतोय तो पुन्हा एकदा स्वप्नील शिंदे. त्याला सामोरं जाईल तो मुन्ना. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि ह्या चेंडूवरती 3 धावा. आर्या फायटर्स
पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वप्नीलचा सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय आणि ह्या चेंडूवरती 3 धावा. या 3 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 12. 3 विकेट 12. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय तो स्वप्नील याचा मुन्नासाठी. हो सुंदर पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा. सुंदर अशी रनिंग पाहायला मिळते ती स्वराज फायटर संघाकडून. 16. 3/16. दुसरी षटक चालू असताना पंचांचा इशारा. स्वेर चेंडू अतिरिक्त धावसंख्या. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 18. 3 विकेट 18. देत नाही सगळं आणि स्वेर चेंडू सुंदर पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वेर चेंडू अतिरिक्त धावसंख्या. मयूर नाचरे. मयूर नाचरे कुठे असताना आज संपर्क मयूर नाचरे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 3 ओव्हर 33. 3 विकेट. शेवटचं षटक
सुंदर फटका पाहायला मिळतोय तो सूरजकडून आणि 3 धावा पूर्ण. या ठिकाणी छत्रपती राजेशाहू महाराज वरिष्ठ महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य उदय शिंदे सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे सुखदर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे अण्णा घाणेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. चारचा खेळ संपलेला आहे. 47 रन्स झालेल्या 46 झालेत. 47 टार्गेट. इट्स ओके. 47चं टार्गेट असेल पोलीस पाटील इलेव्हन या टीमला. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग बॅटर चला लगेच. या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत ते सर्वांना विनंती करतो आपण मंचावरती विराजमान व्हा. लवकरात लवकर. फोर्टी सेवनचं टार्गेट पार करायचं आहे या ठिकाणी पोलीस पाटील या टीमला. सलामीर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जी जोड गोळी आपण बघतोय
अंकित कर्डे आणि त्याचबरोबर त्याचा जो साथीदार आहे ना म्हणजे साहिल गडवरी याला आपण पाहतोय. फाटला सुरुवात तर झालेली आहे. 47 फाटला करताना गोऱ्या पॉवर मिस्टर मास्टरमाइंड पहिलाच बॉल चांगला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. ह्या आपण पाहतोय तर एकंदरीत जयदीप पाटील देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पहिला चेंडूवरती केवळ एक सिंगल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळत असताना साहिल गडवलेचा बल्ला खामोश राहिलेला आहे. चांगला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच पकडली जाईल आणि इथे एक मोठा धक्का बसतोय. मुन्ना बुरटे अशा कुठे कॅचेस सोडतोय आणि कॅच पकडलेली आहे तर इथे सरळ बाहेर जावं लागतंय. मोठा धक्का बसेल. आजच्या नंतरची मॅच आय थिंक रॉयल किंग आणि आरजे स्पोर्ट्स दापोली या दोन संघांमध्ये ते बॅटल खेळवलं जाईल. रॉयल किंग आणि आरजे स्पोर्ट्स असं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आरजे स्पोर्ट्स आणि रॉयल किंगचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोऱ्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की मी मास्टर माइंड का, की या संपूर्ण क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट का. काय बॉलिंग करतो. पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 4 चेंडू टाकले. 2 रन्स फक्त खर्च केलेत. जेणेकरून आपण बघतो अनेकदा की ओपन फॉर्मॅटमध्ये केवळ 6 पेक्षा कमी रन खर्च करणारा गोलंदाज आपल्याला गोऱ्या पॉवर पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतरला सरळ काटा बदलतोय. भन्नाट वेग देखील आहे. गोरा एक दर्जेदार बॉलर आहे. धावसंख्या 4 ला जाऊन पोचते. सडपातळ बांध्याचा हा गुणवान गोलंदाज. समोर अंकित कर्डे तयार असेल. फुलटॉस बॉल. फुलटॉसवरती केवळ आणि केवळ एक सिंगल मिळणार आहे. संकटची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. एक महत्वाचा खेळाडू देखील तिथे बाद झालेला आहे. जिंकण्यासाठी 18 मध्ये पाहिजेत आता 42 रन्स. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 42 केल्या जातील काही देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आता वैभवला गोलंदाजीसाठी. वैभव झाला खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. सुरुवात करा. टाइम इज एव्हरीथिंग. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. तिथून पुढे आपल्याला खूप मॅचेस खेळायचे आहेत. मोठा प्रहार केलाय. अंकितच्या बॅटमधून एक सुमधुर फटका. वैभवच्या पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. ही मॅच मात्र पोलीस पाटील या टीम संघ मात्र जिंकेल का, जिंकावीच लागेल. ही समोरची समीकरण आहेत ती काही वेळा तुम्हाला सांगितली जातील की समीकरण काय आहेत. सगळ्या टीमच्या मॅचेस ज्या वेळेला होतील त्याच्यानंतरची ती मग समीकरण की कोणते संघ क्वालिफाय झालेले आहेत कोणते नाही. नो बॉलचा इशारा आहे. खराब गोलंदाजी. क्षेत्ररक्षक असू शकतील आणि तिथे सरळ मात्र 4 रन्स मिळतील. 3+1 = 4 असे 4 रन्स आता खात्यामध्ये जोडले जाणार आहेत. इथे विकेटचं पतन झालंय. सूरज पिरदानकर सरळ मैदानाच्या बाहेर. 4 वरती आर्यनला पाठवलं गेलंय. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. गोऱ्या पॉवरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता.
एक सिंगलच मिळतोय. अंकित आता स्ट्राईक मार्कवरती आलाय. पुनश्च एकदा मोठा चान्स घेईल का, मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली तर मोठा फटका ठोकू शकतो का हे देखील पाहावं लागेल. 16 रन्स झालेले आहेत. अजून देखील 31 धावांची आवश्यकता उर्वरित 15 बॉलमध्ये आहे. मध्ये 31 ची आवश्यकता. मोठा प्रहार पुन्हा एकदा केलाय. फटका फसला. आवश्यकता नव्हती या फटक्याची. तिथे कॅच पकडली गेली आणि कॅच पकडली आहे म्हणजे अंकित कडे सरळ मैदानाच्या बाहेर येणार आहे. बॅक टू बॅक विकेट. वैभव बडबेनं मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय. सुपर कॅच. आप्पाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य नक्कीच पाहायला मिळेल. या टीमचा बंड्या शिर्केच्या माध्यमातून मोठा प्रहार केला गेलाय. हवेमध्ये बॉल आहे आणि बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून. काय कमालची गोलंदाजी. वैभव काय बॉलिंग करतोय. या ओव्हरमध्ये एक सिक्सर आल्यानंतर जे आगमन आहे, पुनरागमन केलंय, कमबॅक करताना दिसतोय. बॅटिंगसाठी आकाश सकपाळ, दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील अनभिषेकता सम्राट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा प्रहार करायचा होता. एक सिंगल आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोनकडे एका धावेसाठी. संघाची धावसंख्या 17 जाऊन पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी 12 मध्ये 30. 12 बॉल 30 धावांची आवश्यकता. आता गोऱ्याच्या विरोधामध्ये आर्यन देखील खेळताना दिसतोय. आपण आर्यनला पाहतोय खेळत असताना. याच्यानंतरचा जो पुढचा सामना देखील एक इम्पॉर्टंट मॅच रॉयल किंगचा संघ खेळताना दिसणार आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राज. कोऱ्या पॉवरवरती आक्रमण केलं जाईल का. मोठा प्रहार केला डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये 2 घेतलेत. प्रयत्न 3चा केला जाईल परंतु 2च रन्स 2च धावांवरती इथे कुठेतरी थांबवलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. यॉर्कर लेन्सचा बॉल 2 घेतले गेलेत. थोडंसं फंबलिंग आणि बघता बघता इथे 3 रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे रन्स तुम्हाला काढावे लागतील. 10 बॉलमध्ये 24 रन्स पाहिजेत. आकाश सकपाळ गोऱ्याच्या विरोधामध्ये खेळत असताना मोठे प्रहार करेल का. मर्यादा रेषा आहे, त्याचं उल्लंघन तुम्हाला करायचं नाही आहे. त्या मर्यादा रेषेचं बाण ठेवून तुम्हाला घ्यावं लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ खाच्या बाजूला बसतोय. अगदी भन्नाट वेग आहे गोऱ्याकडे. त्या वेगानं चेंडू येतोय आकाशकडे. एक्स्ट्राज रन्स. पुन्हा प्रहार केला जाईल. आकाशच्या बाटमधून एक सुमधूर फटका 6 रन्सचा. पोलीस पाटील 11 या टीमचा तारा सितारा आकाश सकपाळ अगदी दणदणीत कणकणीत षटकार पाहिल्यामध्ये 8 मध्ये 17ची गरज आहे. 8 बॉल 17 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 17ची गरज आहे. आठ चेंडू आणि त्या 8 चेंडूंमध्ये 17 धावांची तिथे आवश्यकता होती आणि ते लागलं असतं तर कदाचित धावचित होऊ शकला असता. आकाश चांगला सेट बॅटर. 7 मध्ये 15ची गरज आहे. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता. गोऱ्या पॉवरला ज्यावेळेला आक्रमण केलं होतं एक मोठा प्रहार आपण पाहिला होता. पुन्हा मोठा प्रहार केला जाईल. मुलाच्या अगदी हातातून चेंडू निसटलाय. इथे 4 रन्स मिळतील. चौकार आलाय. मॅच मध्ये आता ट्विस्ट येतोय. 6 मध्ये 11ची आवश्यकता. 6 चेंडू 11ची गरज. म्हणजे इथून आता समीकरण पर चेंडू मध्ये पाहिलं गेलं तर
कुठेतरी 2-2 धावांचा आता राहिलाय. 6 मध्ये 11. चला क्विक फास्ट मॅचला सुरुवात करा. ऑफिशियल्स टीम मीटिंग नको आहे गोरे पॉवर, लगेच क्षेत्ररक्षणाला पाठवून द्या फिल्डिंगसाठी. 6 मध्ये 11ची गरज. समोर मुन्ना बुरटे. या गोलंदाजाचे एक वैशिष्ट्य आहे की कमी गतीचा चेंडू टाकणं आणि प्रतिस्पर्धी जे फलंदाज असतील त्यांना थांबवणं ही स्पेशालिटी आहे. आर्यन देखील मोठे फटके खेळण्यात माहीर राहिलाय. चौकार देखील तो ठोकू शकतो. हातामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. 5 मध्ये 11 बॅटिंगसाठी कोण जाणार? साईडला पाठवले जाते. म्हणजे इथं हा कंट्रोल ठेवावा लागतो की तुम्हाला चेंडू अगदी जमिनीलगतचाच खेळावा लागेल. तर जमिनीला अगदी घासून तुम्हाला फटके खेळावे लागतील तर या मॅचमध्ये तुम्ही टिकून राहू शकता. 5 मध्ये 11. जर का एखादा चुकीचा फटका, एखादा निर्धाव चेंडू तुमच्यावरती प्रेशर अगदी नक्कीच करू शकेल. आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षण 2 घेतले गेले. प्रयत्न 3चा होऊ शकतो का? एक धाव घेतली आहे परंतु 2 रन्स आता आलेली आहेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. 4 मध्ये 9ची गरज आहे. आकाश सकपाल स्ट्राईक मार्कवरती येणार का? एफर्ट्स दिलेत. 2 घेतले गेलेत. प्रयत्न 3चा आणि इथे हा नानाचा मामला बघता बघता 3 कंप्लीट झालेत. आता मॅच मध्ये एक ट्विस्ट आलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी 6 रन्स पाहिजेत. 3 मध्ये 6. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळले जाईल की इथे आक्रमण केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच. कॅल्क्युलेशन क्रिकेट असणार की इथे आक्रमणवालं क्रिकेट असेल. 3 चेंडू 6ची गरज. आकाशकडे प्रचंड एक्सपिरियन्स आहे. कॉन्फिडन्स तर मोठा प्रहार केलाय. खूप उंच, तेवढाच दूर आणि सामना मात्र जिंकलाय. परंतु इथे फाऊल घोषित केलेला आहे. फाऊल आहे. फाऊल घोषित केलाय. ऑफिशियल्स यांच्या माध्यमातून फाऊल घोषित केलेला आहे. 2 चेंडू 6ची गरज. आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज जे महाविद्यालय टेटवलीच आहे त्याचे जे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय उदयजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मी यथोचित सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी शिरसोली गावचे जे पोलीस पाटील महोदय आहेत आदरणीय माडिक सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. मॅच संपली होती परंतु मर्यादा रेषेचं उल्लंघन त्या ठिकाणी केलं गेलं. आपण चला सन्मान करूयात. या ठिकाणी आदरणीय उदयजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण यथोचित सन्मान. धन्यवाद सर. आपण असं नसतं व्हायचं. 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 6 रन्स. मुन्ना बुरटे गोलंदाजी ट्रॅक वरती. कमी गतीचा बॉल. सामना मात्र तिथे जिंकलेला आहे. स्वराज फायटर्स या टीमनं लगातार 5वा सामना जिंकलाय. खरंच अभिनंदन करावं लागेल. त्याचबरोबर गवी गावचे जे पोलीस पाटील महोदय आहेत त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी आपल्याला भेट वस्तू स्वरूपामध्ये आपल्याला देणगी मात्र दिलेली आहे. सो सरांचा आपण यथोचित सन्मान करूयात. आदरणीय टेमकर साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण गवे गावचे पोलीस पाटील महोदय त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. सामना 3 ओव्हरचा असेल यात अजिबात शंका नाही. 3 ओव्हरचा सामना, 3 ओव्हरची मॅच खेळली जाणार आहे.
आपण हा विशेष असा सन्मान करून घेतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी भेटवस्तू दिलेल्या आहेत आदरणीय गवेगावचे पोलीस पाटील त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक यदमळ सर आणि आदरणीय ॲडव्होकेट यदमळ सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर तुम्हा सर्व दोघांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत देखील या आजच्या दिवसामध्ये करत आहे. मॅचला सुरुवात करा, चला मॅचला सुरुवात करा.